झोपडपट्टी पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने गेली अनेक वर्षापासून सांगली महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टींना मालकी हक्काचे उतारे मिळावेत या निमित्ताने आंदोलन उपोषण करण्यात आले। 5 सप्टेंबर रोजी आयुक्त शुभम गुप्ता यांनी झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या बैठकीमध्ये नागरिकांना लवकरात लवकर उतारा लावून देण्याचं आश्वासन दिले। मात्र काही राजकीय नेत्यांनी याचं श्रेय घेऊ नये आणि झोपडपट्टी धारकांना हक्काचे उतारे मिळणार असून त्यासाठी होईल तितके चांगले प्रयत्न करावेत असा इशारा झोपडपट्टी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष सुरेश पवार यांनी दिला। यावेळी अध्यक्ष सुजित काटे उपस्थित होते। बोला। प्रभाग क्रमांक 10 मधील झोपडपट्ट्यांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने वेळोवेळी आम्ही आंदोलन उपोषण केले आहे। त्याचा मेळाव्याचा उद्घाटनही आम्ही प्रभाग क्रमांक 10 मधून सुरुवात केली। तसेच आम्ही प्रभाग क्रमांक 10 मधील नवीन वसाहत येथील अनेक घरांचे 7 बांधवांना नाव नोंद केले। हा लढा आमचा बरेच वर्षापासून चालू आहे। आता काही लोकांनी याचा श्रेय लागण्याचा उद्योग चालू केला आहे। आतापर्यंत त्यांनी बरेच वर्ष राजकारणासाठी लोकांना झुलवत ठेवले। आता त्यांना जाग आली आहे की बाबा झोपडपट्टी पुनर्वसन वतीने हा प्रश्न निकाली लागला असून याचा कुठंतरी आपण स्वतःच्या राजकारणासाठी भांडवल करावा ह्या उद्देशाने हा सर्व प्रयत्न चालू आहे। लोकांनी ह्या गुणतापांना बळी पडू नये ही आमच्या संघटनेच्या वतीने विनंती आहे। महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्वसन समितीची परवा 5 तारखेला सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये माननीय आयुक्त शुभम गुप्ता साहेब यांनी मीटिंग आयोजित केली। त्या मीटिंगमध्ये नवीन वसाहत येथील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे तात्कालीन नगरपालिकेच्या काळामध्ये त्यांचे खरेदीपत्र दिलेले असून त्यांना मालकी हक्काचे उतारेसाठी सिटी सदनाला बनवण्यासाठी शासन निर्णय 2002 नियम 45 नुसार त्या झोपडपट्टीधारकांना मोफत त्या ठिकाणी मागासवर्गीय असतील तर ते उतारे त्यांच्या नावावर व्हावेत यासाठी परवाच्या 5 तारखेमध्ये आयुक्त साहेबांच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे। तसा संपूर्ण अहवाल सिटी सर्वेला पाठवण्याचा आयुक्त साहेबांनी तत्वता नगरविकास अधिकारी यांच्या समवेत त्यांनी मान्य केलेला आहे। याचबरोबर आयुक्त साहेबांनी असंही सांगितलं की त्या ठिकाणी सिटी सर्वे ऑफिसला व्यक्तिशः नगरविकास विभागाने पाठपुरावा करून तेथील झोपडपट्टीधारकांचा एक कॅम्प शिबिर आयोजित करून त्यांना शासन निर्णय 2002 नियम 45 नुसार मोफत मालकीचे उतारे कसे मिळतील याचा पाठपुरावा ताबडतोब करण्याचे आदेश दिलेले आहेत। एवढं सगळं असताना महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्वसन समिती या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतील सर्वच झोपडपट्ट्यांसाठी अहोरात्र कष्ट करत आहे, झटत आहे। त्यांच्या न्याय हक्कासाठी कोणाचाही 1 रुपया न घेता लढत आहे आणि झोपडपट्टीधारकांना न्याय देत आहे। यामध्ये कोणीही राजकीय प्रश्न तयार करून झोपडपट्टीधारकांचे प्रश्न जे सुटत असतील ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावे, ते प्रश्न थांबतील असं कोणी या ठिकाणी प्रयत्न करू नये आणि झोपडपट्टीधारकांना न्याय या ठिकाणी